जय शिवराय मित्रांनो, आज मी सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये दोन महत्त्वाचे गड आपण सर करणार आहोत। त्यापैकी पहिला म्हणजे सज्जनगड। मी आता सध्या सज्जनगडाच्या पायथ्याशी आहे। तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता, इथे 4 व्हीलर आणि या साईडला 2 व्हीलर पार्किंग आपल्याला अवेलेबल आहे। माझा प्रवास मुंबईवरून बाईकने सज्जनगडचा होता। जवळजवळ 270 किलोमीटरचा आपला प्रवास होता आणि माझ्यासोबत माझे दोन मित्र आहेत, हा राज आणि हा प्रणव। जवळजवळ आम्ही 7 ते 7.5 तासाचा प्रवास बाईकवरती केला। सध्या थोडासा थकावट आहे आमच्या चेहऱ्यावरती, पण इकडचा गारवा आणि गडावरती जाण्याची जी मजा आहे आणि आम्हाला हे गड भ्रमंती करायचं पूर्ण। तर चला आपण सुरुवात करू आपल्या प्रवासाला। पायथ्यापासून 30-40 पायऱ्या वर चढून आल्यावर मित्रांनो, वाटेमध्ये तुम्ही बघू शकता 11 गावचे 11 मारुतीचे मंदिर आहे। मूर्ती खूप सुबक आहे आणि खूप छान रंगरंगोटी केलेली आहे। वीस मिनिटं गड चढून आलात तर मित्रांनो, आपल्याला गडाचा पहिला महादरवाजा दिसेल, तो म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महादरवाजा। आजही हा दरवाजा खूप भक्कम आहे आणि खूप थाटामध्ये उभा आहे। पहिल्या महाद्वारापासून 35-40 पायऱ्या वर चढून आलात तर आपल्याला गडाचा दुसरा महाद्वार दिसेल, तो म्हणजे श्री समर्थ महादरवाजा। येथून तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता, खूप सुंदर दृश्य आहे। महाद्वारामधून आतमध्ये आलात तर तुम्ही बघू शकता बांधकाम खूप भक्कम आहे आणि तसेच आपल्याला गडाबद्दलची माहिती आणि नकाशा हे दोन्ही इथे आपल्याला उपलब्ध आहे। गड फिरण्यापूर्वी तुम्ही हे वाचू शकता। श्री समर्थ प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलात तर सुरुवातीलाच मित्रांनो एक तलाव आहे, याचे नाव घोडाळे तलाव आहे। पूर्वी महाराजांच्या काळामध्ये या तलावाचा वापर घोड्यांना पाणी पाजवण्यासाठी केले जायचे। आता आपण गडाच्या माथ्यावरती आहोत आणि सुरुवातीला तुम्ही बघू शकता इथे खूप वेगवेगळे लहान स्टॉल आहेत, जिथे आपल्याला खाण्यापिण्यासाठी आणि लहान बाळांच्या खेळण्याचे सामान उपलब्ध आहे। गडावर सुरुवातीलाच श्रीधर कुटी दिसेल। या कुटीमध्ये श्रीधर महाराज व स्वामी रामदास यांच्या पादुकांचे दर्शन होते। श्री रामदास स्वामी समाधी मठाकडे जाताना तुम्ही वाटेत बघू शकता खूप वेगवेगळे छोटे स्टॉल आहेत, जिथे आपल्याला वेगवेगळे ग्रंथ बघण्यास मिळेल। समाधी मंदिरात वरच्या बाजूला श्री राम, लक्ष्मण आणि सीता मातेची मूर्ती आहे, तर खालच्या बाजूला तळघरामध्ये श्री रामदास स्वामी यांची समाधी आहे। या समाधी मंदिरामध्ये आपल्याला फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असल्याने आपण तो एरिया कव्हर करू शकलो नाही। समाधी मंदिराचे बांधकाम खूप सुबक आणि रंगरंगोटी खूप आकर्षित आहे। समाधी मंदिराच्या शेजारी आपल्याला महाप्रसाद गृह दिसेल। येथे दररोज दुपारी 12 ते 2च्या दरम्यान आपण महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो। महाप्रसाद गृहाच्या समोरासमोर गडाचे मुख्य कार्यालय आणि शेषघर आहे। शेषघरामध्ये आपल्याला श्री रामदास स्वामींचे वापरातील वेगवेगळे वस्तू दिसते। समाधी मंदिराच्या समोरासमोर अशोकवन आहे, जेथे आपण विसाव्यासाठी थांबू शकतो। तसेच येथे सध्याचे स्वामींचे शिष्य राहतात। अशोक वनपासून थोडंसं पुढे आलात तर आपल्याला इथे पिण्याच्या पाण्याचे तलाव दिसेल। तसेच तलावाच्या शेजारी भक्तांसाठी राहण्यासाठी निवासस्थान आहे। या निवासस्थानामध्ये राहण्यासाठी आपल्याला ऑनलाईन रजिस्टर करावे लागते। श्री रामदास स्वामी समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला याल तर इथे एक नदी आणि धरण आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे। आणि समाधी मंदिरच्या मागच्या बाजूला डावीकडे तुम्ही बघू शकता धाब्याचा मारुती चे मंदिर आहे तिकडे, आणि आपण त्या मारुतीचे दर्शन घेणार आहोत।
एक तासभरचा ट्रेक आणि त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचे म्हणजे सज्जनगडचे भ्रमंती झाल्यावर आपण शेवटी ढाब्याच्या मारुतीचे दर्शन घेतले आणि आपण आपल्या ट्रेकला पूर्णविराम दिले. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.